सध्या आपल्या सोबत आहेत. अंजलीजी, माझगाव कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि करुणा मुंडेंच्या बाजूनी निकाल लागलेला आहे. करुणा मुंडेंनी सादर केलेले डॉक्युमेंट्स एक प्रकारे कोर्टाने स्वीकारलेली आहेत, हे या निकालातून स्पष्ट होत आहे. कसं पाहता आपण या निकालाकडे? अं, नाही, खरं तर तो त्यांच्यातल्या वैयक्तिक गोष्टींचा हे आज निकाल झालाय. पण हो, एक हो. स्त्री म्हणून मला नक्कीच म्हणावंसं वाटतं की एवढे वर्षांचा त्यांचा जो लढा होता, एक पत्नी असण्याचा किंवा एक म्हणजे त्यांनी इतके वर्ष जे म्हणत होत्या त्या की आमचं लग्न झालेलं होतं, अमुक होतं, त्याचे पुरावे आहेत, ते आज कुठेतरी होताना सिद्ध होताना दिसतंय. कारण पहिल्या कोर्टाने दिला आणि त्यानंतर धनंजय मुंडे वरच्या कोर्टात गेले, तर तिथेही जर होत असेल तर मला असं वाटतं की आत्ताच्या घटनेला याचं नक्कीच सगळ्यांनीच स्वागत केलं पाहिजे. निश्चितपणे. अंजलीजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा खरं तर वैयक्तिक प्रश्न आहे किंवा कुटुंबातला हा वाद आहे. मात्र ज्या प्रकारे हा सगळा वाद महाराष्ट्रासमोर आला, त्यात धनंजय मुंडे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात असणारं स्थान, गेल्या काही दिवसातल्या सगळ्या घडामोडी यांच्याशी जोडून सुद्धा या सगळ्या खटल्याकडे पाहिलं गेलं. आपल्याला काय वाटतं की अशा प्रकारच्या निकालांमुळे काय संदेश नेमका गेला असेल महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि अशा प्रकारे न्यायालयीन लढा लढणाऱ्या सर्वांमध्येच? नाही, कसं आहे की याच्यावरनं ते व्यक्तिमत्व कसं आहे ह्याच्यावर एक आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन दिसतं की जो व्यक्ती ज्यांच्याबरोबर त्यांनी इतके वर्ष काढले, एक दिवस उठून म्हणतो की तुमचा माझा काही संबंध नव्हता, कोणीच नाही आहात. मुलांना एकीकडे ते एक्सेप्ट करतात पण त्याच्या पत्नीला एक्सेप्ट करत नाहीत. मग जाऊन दुसरं लग्न करतात आणि मग सगळ्यांपासून ते लपवलं जातं, ॲफिडेव्हिटवर लपवलं जातं. म्हणजे कायद्याने हे सगळं ॲफिडेव्हिटवर आणणं गरजेचं होतं. पण आता ते केलं नाहीये. खरं तर त्यांची आमदारकी पण याच्यावरनं नक्कीच जाणार आहे. एवढंच नाही तर त्यांनी किती दहशत केली, किती लोकांना, विकृत लोकांना जवळ केलं, किती सगळ्यांचा छळ केला, कशी पूर्ण सिस्टम त्यांनी म्हणजे त्याच्यात अक्षरशः पूर्ण सिस्टमची त्यांनी वाट लावून ठेवली. तर अशा व्यक्तीला मला वाटतं प्रत्येक बाजूने आता देवच कुठेतरी बडगा देतोय असं वाटतंय. कारण त्यांच्या आपण नेहमी म्हणतो ना, पापाचा घडा भरलाय, तसंच काहीतरी होताना दिसतंय मला. खरं आहे. अंजलीजी, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण सुद्धा जाहीरपणे म्हणाला होतात की त्यांनी आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यासाठी आपण पाठपुरावा करू, असं देखील तुमची भूमिका होती. तुम्हाला काय वाटतं की हा जो सगळा प्रकार समोर आलेला आहे, यातल्या वैयक्तिक बाबी सोडल्या तर इतर ज्या डॉक्युमेंट्सच्या संदर्भातल्या किंवा शपथपत्राच्या संदर्भातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या तुमच्याही लढाईशी एक प्रकारे कनेक्टेड आहेत, रिलेटेड आहेत, असं तुम्हाला वाटतं? नाही, नक्कीच. कारण कुठल्याही आमदाराला एक सर्टन बिहेवियर अपेक्षित असतं. आता जेव्हा तो आमदारकीचा फॉर्म भरतो, तेव्हा सगळ्या डिटेल्स घालायला लागतात. त्याच्यात ह्या त्यांनी घातल्या नव्हत्या आणि याच्यावरनं त्यांची आमदारकी नक्कीच जाते. म्हणजे मी फक्त टेक्निकल बाबीबद्दल बोलतेय की हो. टेक्निकल बाबीत जर त्यांनी इन्फॉर्मेशन हाईड केली असेल, तर त्यांची आता आमदारकी देखील रद्द होण्यात काहीच मला प्रॉब्लेम दिसत नाहीये. निश्चित. धन्यवाद अंजली दमानियाजी, आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. या क्षणाचे मोठे अपडेट्स आहेत. माझगाव कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय करुणा मुंडे यांच्या बाजूनी दिलेला आहे. करुणा मुंडेंचा युक्तिवाद आणि त्यांनी सादर केलेली कागदपत्र न्यायालयाने स्वीकारली आहेत आणि पोटगी मिळण्याचा त्यांचा अधिकार या कोर्टाने सुद्धा कायम ठेवलेला आहे. यापूर्वी जो वांद्रे कोर्टाने निर्णय दिलेला होता, त्याला माझगाव न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं.